उभी कर सोड हे उभी कर तू फक्त इथं थांब फोटो रील चला आता भाऊ बघताय ना खाल्लं होय रे सुरुवात करा कम काय कम आता आपण पाली दरवाज्यातून आलेलो आहे. हा त्यानंतर आता आपण पद्मावती माचीच्या मंदिराकडे जाणार आहे. ओके. तलावाला नाव काय? पद्मावती तलाव. अच्छा, तलाव आणि देवीचं मंदिर. हो, पद्मावती तलाव. त्याच्या पायथ्याशी पोचतोय. अजून त्याच्या गळ्यात आहे पट्टा. हो, हा आमचा सखा सोबती जो आता आम्हाला सोबत आणि आला नाही आमचा पक्का सोबती दुपारून येणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपल्याला ना राजगडला जायचं आहे मस्तपैकी फिरायला. मित्र पण आहेत. आज माझाही फर्स्ट ट्रॅक आहे. सो जायचं आहे, मस्त पूर्ण गड सर करायचं आहे. व्यवस्थित आपण फिरायचं आहे. जेवढा कॅप्चर होईल ना तेवढा आपण व्यवस्थित फिरायचं. आणि त्याच्यामध्ये एक चांगलं म्हणजे तिथेच एक मित्र राहणारा आपल्याला भेटला आहे. मित्राचा मित्र आहे. सो आपल्याला तो पूर्ण राजगड फिरवणार आहे, माहिती पण देणार आहे, फिरवणार पण आहे आणि आपल्यासोबतही असणार तो लास्टपर्यंत. आणि जेवढा पॉसिबल होईल ना तेवढा आपल्याला राजगड पूर्ण कवर करायचं आहे. आणि राजगड बोलतात खूप जरा कठीण आहे, कारण का राजगडला तसं बघायला गेलं तर बोललं जातं गडांचा राजा राजगड. त्यामुळे मलाही तो ट्रॅक करायचाच आहे की कसा आहे, जे केवढा पॉसिबल होतं, केवढा कठीण आहे की सोप्पा आहे, हे तुम्हाला मी नक्की व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि नक्की मला सांगा की पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला किती आवडते. त्यासोबत आपण पूर्ण ग्रुप आहेत, 7-8 जणांचा ग्रुप आहे, तेवढी मजा मस्ती करत जाणार आहे. सो चला लवकर आपण जाऊया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. तुमच्या बाजूला बसूया का थोडा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण चालू राजगडला. सो जस्ट आता आपण पुन्हा स्टेशनला आहेत. सोबत आहेत सर्व मित्र. चेहरे बघून घ्या, नंतर दिसतील की इम्पॉर्टंट काय नाही बोल काय. सध्या नाश्ता करतोय. नाश्ता करून निघायचं आपल्याला. एकटाच करतोयस काय? एकटाच करतो, बाकी कोण नाही करत आहे? फायनली गाडी आली आहे. चला बसा बसा बसा. चला पोराला घ्या. बिल्डिंग लागली. बघणीला घेऊन हळू जा बाबा. काय सगळं लोकांनी पैसे घेणार काय आता? स्पष्ट दिसत नाही ना, स्पष्ट दिसतं बरं का. मला उभी जायची, मला पसंत होतं. हा, नमस्कार मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहोत. सर्व रेडी होतात आहे. अरे सॉरी, नको. सो आता आपण ट्रॅकिंगला सुरुवात करतोय थोड्या वेळाने. 5 मिनिटांनी ट्रॅकिंगला सुरुवात करू आता आपण. वरती काय भेटेल ते खाऊ. वरती काय भेटत वाटतं? भेटेल ना. चला
सो जस्ट सुरुवात केली आहे. किमान आपल्याला 1 ते 1.5 तास लागणार आहे. बघू आता त्याच्यापेक्षा जास्त लागतं की कमी. आणि आपल्या सध्या तरी आपल्याकडे 2 अशी माणसं आहेत ज्यांना जास्त माहिती आहे राजगडाबद्दल. सो आपल्याला ती माहिती देणार आहेत. काय पाहिजे चाय. सुरुवात करा. काय कम He is Rupesh Pujare. हाँ. He is opening for the चिवडा packet. And in some Watney. He watting. He is distributing all members. So request you. No watting, please come. Please come. And first up, मैं second. हा घे पाहिजे. थोडी मजा मस्ती चालू आहे. एवढं नको ती झोळी फाटेपर्यंत चौकात चला रे, काय घाई नाही, आरामात चला. तिसरा पण सही आहे. अरे जरा सुट्टेवर. एकदम सुटतो. नॉमेमुळे माग कोणच दिसला. तो आड आलाय पूर्ण. तो तोरणा किल्ला आहे. ओके. तोरणा किल्ल्याच्या जवळच हा राजगड किल्ला. ओके. राजगड समोरासमोर दिसतोय. हो. हा मोठा मधला किलोमीटर. हा तोरणा. आणि त्याच्या मागचा दाडदुक्यात दिसतोय आहे ना आपला. तोच येतो तोरणा किल्ला. नाही हा रायगड किल्ला दिसतो पलीकडे. ओके. दिसतो तो बाले किल्ल्यावरून. बघूयात आपण. चल बघू तिकडे आता. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. 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 सोबतचे कुठे आहेत ते दुसरे. नाही दुसरीकडून मी आलो बी नसतो. खालीच बसलो असतो. आवाज आपण नाही येणार. जे बोलला वेळेला टाइमला किती पळापळ होत असेल होय. युद्धाच्या वेळेला किती पळापळ होत असेल. पळत असतील त्यांच्या पुढे काहीच नाही. 5 मिनिटात वर येत असेल मावळा. 5 मिनिटात. नवीन आणलाय आणणार म्हणजे आणला नाही, बनवायला टाकलाय. अरे काय अवघड नाही बरं का. नाही इकडून अवघड नाही, बाकी जागेकडून हे तर बरीच लोक महादरवाजाला. हा मुख्य पाली दरवाजा दुर्गाराज राजगडचा. जे दादा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. महादेव. 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 फायनल आता आपण महादरवाजाच्या आतमधून आलोय. चाललोय आता वरती. मला पण काढायचं पण मध्ये त्यामुळे काय काढतोय ना फोटो.
मी येते हा, थांबा. मंदिरामध्ये लवकर या म्हणा, लवकर या. या लवकर, आम्ही आलो इथे. लवकर या म्हणा, पोहोचलोय. खालून एक उभी कर ए, उभी कर तू फक्त इथं चला आता होय, होय रे. चला होय. चला आपण आता छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी जय भवानी, जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. एक मिनिट. तू काढतो आता आपण पाली दरवाज्यातून आलेलो आहे. हा त्यानंतरने आता आपण पद्मावती माचीच्या मंदिराकडे जाणार आहे. ओके मंदिरानंतरने आपण तिथून तलाव वगैरे पाहून वरती बाले किल्ल्यावरती जाणार आहे. ओके मग ठीक आहे. आणि आता नाही बोललास तरी आपल्याला तिकडे जायला किती टाइम लागेल? 5-10 मिनिटं. आपल्याला सुवेळा माचीकडे जायचंय. सुवेळा माची नंतरने संजीवनी माचीकडे जायचंय. ओके तर आपल्याला कमीत कमी 1 तासभर फिरायला लागेल प्रत्येक माचीवरती. तासभर. नंतरने बाले किल्ल्यावरती जायचंय आपल्याला. ओके चला मग बघू आता. आणि आपलं पहिलं मंदिरात जायचंय ना हो, आपल्याला? आपल्याला पहिल्यांदा पद्मावती मातीच्या मंदिरात जायचंय. ओके तिथून सई बाईंची समाधी आहे. हा. तिथून दर्शन घेऊन मग आपण पुढे पुढे जाणार आहोत. जायचंय. ओके हो 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 हो. घे क्लोज मध्ये. मला तर काय माझ दम गेला सगळा. चला कडन इथून खाली आपलं तिकडेच जायचं. आणि त्याच्यात आज एक विशिष्ट दिवस आहे. महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झालेली तो आज दिवस आहे. त्यामुळे ते तुम्हाला क्राऊड दिसू शकतो. खूप क्राऊड आहे मस्तपैकी. पब्लिक आवर्जून येते. आणि ते मंदिर बघा किती मस्त सजवलं. तिकडे काय नाहीये. आपण खालून पाहिलं ना मंदिरात त्याच्या अवशेष तिथली. ओके राजवाडे. हा, हे समोरचे राजवाडे आहेत. आणि हा काय अंबरखाना ना? हा अंबरखाना आहे. इथं आपले हत्ती वगैरे घोडे वगैरे त्यांचे राहण्याचे ठिकाण. ओके ओके त्याच्यानंतर हा राजवाडा आहे. राजवाड्याचे अवशेष आहेत तिथं. ओके. काय रे? अरे चला पोरांनो. अरे अजून थांबलो. येऊ आपण नंतर. थांब. हा नाही चला मी पाठवूनच येतोय. हा. ओके मंदिर इकडे आहे का? हॅलो हॅलो. पद्मावती देवी ही सईबाईंची समाधी आहे. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री. ही
ठिकाण बनवले त्यांनी राहण्यासाठी आहे ना, खाली जातोय. ओके, म्हणजे राहण्यासाठी आहे ना, पर्यटक येतात ते त्यांच्यासाठी. बनवलेले हा म्हणजे जे टुरिस्ट वगैरे येतात पण ना, हे विदाउट कॉस्ट आहे की कॉस्टिंग आहे? विदाउट कॉस्ट आहे असं काही नाही. हा. गेस्ट रूम रे आपल्या भाषेत. हा गेस्ट रूम एक प्रकारे. बेस्ट आहे ना. हं. आणि आपला हा तलाव कोणता आहे? हा आहे पद्मावतीचा तलाव, ओके जो की खूप खोल आहे. ओके भरपूर खोल आहे आणि 12 महिने आहे ना त्यातलं पाणी जात नाही. जात नाही म्हणजे 12 महिने तिथंच पाणी असतं. 12 महिने पाणी म्हणजे असतं कधी तिथं. टेन्शन हा नाही, कधी आलात ना तरी तिथं पाणी पाणी दिसणार तुम्हाला. अवेलेबल आहे. आणि असे पूर्वज म्हणतात की त्याच्यामध्ये ना पूर्वजांचे जे शस्त्र आहेत ना ते पूर्ण शस्त्र त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ओके त्याच्यामध्ये तो पूर्ण साठा आहे, पण ते खोल खूप आहे, त्यामुळे त्याचं अजून कोणी हे केलेलं नाही. खाली करून कधी हा कोणी चेक नाही केलेलं, पण खूप खोल असल्यामुळे आहे ना कोणी त्याचं हे घेतलेलं नाही. आढावा घेतला नाही. उंची पण खूप खोली. हा उंची खूप खोल आहे त्याच्यामुळं. बेस्ट आहे. आपण जाऊया पुढे. चला पुढे. चालत राहूया. तलावाला नाव काय? पद्मावती तलाव. अच्छा, तलाव आणि देवीचं मंदिर. हो पद्मावती तलाव. त्याच्या काळात आहे पट्टा हो हा आमचा सखा सोबती सखा सोबती, जो आता आम्हाला सोबत आणि भेटलेला आला नाही आहे. आमचा पक्का सोबती. आमचा पक्का सोबती दुपारून येणार आहे. ओके पाठवलं ते? हा तो येतोय, आताच कॉल आला निघाला का? निघाला नाही, त्याचं झालं नाही अजून. गुंजवणी दरवाजा येतो, गुंजवणी चोरवाड खाली जो गुंजवणी दरवाजा आहे तिकडे येते, सुवेळा माचीच्या तिकडे. त्या साईडला चोरवाड गुंजवणी गावातून गुंजवणी दरवाजा येतो, ओके जो तो हा इथं- हा तो हा आहे ना. हा ओके आणि हा कुठे निघतो इथून? हा इथून खालून आहे ना, इथं त्याचं ओके. प्रवेशद्वार आहे. इकडे या साईडला. हा त्याच साईडला प्रवेशद्वार आहे. टंचाई असते गावोगावी, आणि ह्या ठिकाणी एवढ्या उंचावर हे तळे आणि ह्याच्यात पाणी कायम असते. विचार करतो. हा महाराजांना उगाच म्हटलेलं आहे का फादर ऑफ अति उत्तम. स्ट्रक्चर कसलं बनवलंय त्यांनी, आर्किटेक्चर. चल मंदिरातून. ही आहे सईबाईंची समाधी, छत्रपती संभाजी महाराजांच्या आई यांची. So, आपण मंदिरात चाललोय. आपलं आपण पाहतोय ते पद्मावती देवीचं मंदिर आहे. पद्मावती देवीचं मंदिर आहे. हो होतं होतं. चला दर्शन घेऊया आपण. आतमध्ये कॅमेरा अलाव आहे? नाही ना. काय दिलं तर नाहीये. ये बघूयात. चल बघू. का? पद्मावती देवी. काय मागितलंस? तू दमलायस का तू? बसला होता. खुर्च्याला बसलाय. चला तो ये ना, इकडची एनर्जी ऑब्झर्व करतोय. फक्त इच्छा पाहिजे. हो ते तर आहेच. माझे कणा कणात देवी. माझे पापलं येत मंदिरात जायची काय गरज नाही. पापले जाऊन सांगते. हा हा इकडे तुम्ही ऐकशाल. हा आहे राजवाडा. राजवाड्याचे अवशेष आहेत पूर्ण सगळे. पाठीमागच्या साईडला तिकडं चूल वगैरे जी पहिल्या काळातील महाराजांच्या काळातली चूल. महाराजांच्या काळातील ती त्या साईडला आहे. त्या साईडला आपल्याला पाहायला भेटेल. ओके. ह्याच्यात खाली पूर्ण हे गेले, गवतात गेले तिथं. ओके.
इथे चुली होत्या काय सर्व? काय ते? इथे चुली होत्या. इथं पण होतं आतमध्ये. मला माहिती का पूर्ण इथं मंडप असतो राज्याभिषेकाला. ओके, इथे पण असतो. अख्खा पूर्ण मंडप असतो. हो, एक राजवाडाच आहे आपला छोटासा. छोटासा राजा. हा बनवलेला आहे. अरे अरे अल्ला, हवे नाही. कार हवा चालली आहे. आता ही आपली समोरची दिसती ती सुवेळा माची. ओके, हेच पूर्ण सुवेळा माची. आता आपण चाललो आहेत त्या पॉइंटला. तिकडे बघू, जरा लांबच दिसतोय पण रस्ता एकदम व्यवस्थित आहे, त्यामुळे काय वाटत नाही आहे. हार्डली 10 मिनिटात पोचू आपण त्या पॉईंटला मस्तपैकी. आणि आपल्याला आज व्यवस्थित गाईड करायला मस्त मित्र भेटला आहे. त्याचं गावच हे आहे आणि तो मित्राचा मित्र आहे, त्यामुळे पद्धतशीर आपल्याला माहिती भेटते व्यवस्थित. बाकीचे येतात आहे डुलत हलत व्यवस्थित. झाडं कसले माहीत नाही. सो क्लायमेट बघा क्लास आहे. दुपार 11 वाजलेत. सांभाळून चला आता आपण लास्टचा पॉईंट, लास्टचा नाही सेकंड लास्ट आहे. हा पॉईंट केल्यानंतर मग आपल्याला इकडे जायचं आहे ह्या पॉईंटला. चालूच झालं तिकडे. ते पॉवर बँक दे दादा. मा हा बघू शकता तुम्हाला इथून राजगड पूर्ण दिसतोय. आणि आम्ही लास्टच्या पॉईंटला आलोय. तिथून नंतर फक्त एक उरणार आहे, तो मेन पॉईंट टोकावरचा तो. बाकी सर्व झालेत. आता एज कंप्लीट करून आपल्याला निघायचं आहे. ते बापरे एकदम छोटी आहे. इथे पण एक जागा बघू आपण. आता चला जरा चला रे चला. हे नोम्या तिकडे हनुमान आहे, चप्पल घालून नको जाऊ. आता आहोत आपण हनुमान माचीला. त्या साईडला जाणार मेन पॉईंट वरती, तिकडे जाऊया. सो मला दाखवतो हनुमान माची. फायनल हनुमान माची. आणि हनुमान माचीवर हे स्पॉट. सकाळी लवकर उठायचं होतं ना, मी म्हणलं तुला. भारी. तुला पण फ्रंट मध्ये दिसतोस ना. तू काय करतोस? आता कुठे थोडीशी सावली भेटली. आता आम्ही चाललो बाले किल्ल्याकडे. झाडांच्या पाट्या दिसणार नाही तुम्हाला. तो फायनली करायचा आहे. त्याच्यानंतर आता बघू
हे ताकद किती उरते. त्याच्यानंतर एक पॉईंट आहे, सो तो केला तर करायचा, पण आधी बालेकिल्ला करायचा. बालेकिल्ला करणार, त्याच्यानंतर मग पुढे जाणार आहे. फुल मजा आली आहे. मित्र होते फुल ऑन धम्माल. अर्धे पुढे चालले आहेत, अर्धे आम्ही हे तिघं पाठी हळूहळू चाललो आहे. सध्या आमची अवस्था बिकट आहे. सध्या आम्ही एनर्जी बूस्ट करतोय. नंतर डायरेक्ट रॉकेटने उडणार. फायनली आता आपण बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पोचतोय. अजून 10 मिनटं लागतील पोचायला. सर बघाल तर सरळ सरळ चढण आहे. एकदा चढलो की बघू आता बालेकिल्ला कसा आहे. इथून दिसायला खूप क्लास आहे, भारी वाटतोय. चला त्याला ऊत आलाय आत्ता आरती गायला. स्टार्ट केली आहे. नाही चालू आहे, बोल ना. त्यासाठी उतरायला आहे ना बाहेर पडायला. आता बघू, इथेच जीव जातोय. हे खरं नाही, बघून जाते चढून रे. हे गेले कुठे ते एकदम. नक्की त्यांनी काकडीच खाल्ली ना की एनर्जी ड्रिंक घेत होते. काकडीच खाल्ली ना त्यांनी. हा जरा रेस घ्या. बघा सर्व मंडळी रेस घेते. बालेकिल्ल्याला आता आपण चढायला सुरुवात केली आहे. हे बरोबर बोललास. सर्वांना चांगला राजगड आठवलाय. हा महाराजांची कलाकृती आणि महाराजांनी बनवलेल्या काही दुर्मिळ वास्तूंचा चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्या मावळ्यांना पाय कसा ओला करून बस हे नाही ना जास्त नाही कसा ओला करून नाही मोबाईलला पण वाला करून घे. बारक्याने कॉल केला वरती जेवणा बिवणाचा पण आहे. वरती कुठं खाली हाय एक मिनिट. हा जय शिवराय. जय शिवराय भावा. पुन्हा एकदा स्वारी निघाली आहे राजगडाच्या थेट बालेकिल्ल्याच्या दिशेने. आमचे मावळे हळूहळू सुरुवात करतात ते चढायला. करत आहेत चढायला. काही कठीण ठिकाणावरून जाताना. हा बघ बघ कोणाच्या बॅगेत काय आहे बघ. बघ दुसरे पाकिट. त्यांना नाही माहिती खिशात आहे माझ्या ते. माझ्या खिशात आहे. त्यांना वाटलं असा येडा बनवला. ह्या येड्याला येडा बनवला. त्याला वाटलं खाऊ आहे कागद घेऊन गेलो तो. अरे य राख्याला बघूनच हे झाला तो. राख्या जरा माणसात चढ. चल चल नाही तर उडी मार. कॉन्फिडन्स असेल तर उडी मार तू इथून. आमच्या भावाला बघा कॉन्फिडन्स आहे. चला चला चला.
मम्या कुठे गेलेत? काय आलं काय क्या फायनली बालेकिल्ल्याच्या एंट्रन्सला आपण पोहोचलो आहोत. आणि अशा प्रकारे आपण आपला दुसरा टप्पा पार केलाय बाला किल्ला महादरवाजा. थोडेसे गडी सगळे निवांत आहेत थोडेसे नाही पूर्ण आणि पायाच्या जोरावर आलेले लटकवलं होतं ते. थोडस आहे अजून. हो 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 काय नजर आहे. मस्त वाटतं. जाऊ शकतो. आपण आता एकदम फायनली टॉपला पोहोचलो. हे आहे चंद्रकोर तळं. नाही ते मंदिर कोणते भावा? मंदिर काय चंद्रकोर आहे ते मंदिर मला वाटते. तिथे नाव लिहिलंय बघा. आपण फायनली राजगडाच्या टॉपला बाले किल्ल्याच्या एकदम टॉपला पोचलो आणि आपला हा कदाचित लास्ट असेल पॉईंट. त्याच्यानंतर आपण निघू पण. ही आमची मंडळी येते. जय शिवराय. जय शिवराय बाबा. रामेश्वर मंदिर. ही बाजारपेठ होती. सध्या ते काहीच झालं नाहीये. सुकलो पूर्ण सुकलो बाजार. आता आपला परतीचा प्रवास चालू झालाय. लेट्स गो. ती का संजीवनी माझे. अशा प्रकारे माझे केस पण सुकलेली आहेत. इकडची इकडे वळायला लागले आहेत. त्याप्रमाणे पावसाची गरज आहे. आमचा कार्यक्रम आज संपलेला आहे. आता परतीचा प्रवास आम्ही सुरुवात करतोय. बघूया आज चाललंय कुठे, घेऊन कुठे चाललाय. काय माहिती विहिरीवर. हा माझा पण तास झाला. पाणी साफ वाटतंय तेवढं. बाटल टाकून दे. चला परतीचा प्रवास. आणि इथे सगळे मावळे थकलेले दमलेले आपल्या घरी परत चलो चलो पंटर लोक चलो. चलो भावा छोट्या. बारी सीन गेलो. नाही माझ्या इच्छेत नाही येते तीच कर. फायनली आपला आजचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे मस्तपैकी. आणि आम्ही आज तर अचानक आलो बट
नाही बोलत तुम्ही. आजचा एक स्पेशल दिवस होता, तो म्हणजे आग्रा सुटकेचा महाराजांचा दिवस. सो इथे व्यवस्थित साजरा केला गेला. खालती पण होता, वरती पण उत्साह होता. आम्ही मिस केला. पूर्ण 90% आपण फोर्ट एक्सप्लोअर केला मस्तपैकी. तो पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला जो आग्रा सुटकेचा सोहळा होता तो पण तुम्हाला थोडा दिसेल. त्याच्या पण थोडा व्हिडिओ आहेतच. सो बघा कसा वाटतो व्हिडिओ तो पुढे. यस खाली तरी सोडा अरे येशील रे तू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नक्की. आणि कमेंटमध्ये सांगा पण की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तो. फायनली आपला आजचा ट्रॅक कंप्लीट झाला आहे. सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आजचा जो दिवस होता तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने राजगडावर राजगडाच्या पायथ्याशी भोजन नियोजित होतं. मस्त आम्ही आता जे जेवलो आणि आता आम्ही इथून निघतो आहे. जर तुम्हाला ही व्हिडिओ लास्टपर्यंत जर आवडली असेल ना तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आणि नक्की शेअर करा. ट्रेनमध्ये नको, इथे घेऊया. इथे फायनल आहे ना.